नमस्कार मित्रांनो, पॉपकॉर्न टेल्स हॉरर स्टोरीजच्या या भयानक आणि थरारक प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत अशी एक सत्य घटनेवर आधारित भयकथा, जी ऐकल्यानंतर तुमचं मन हादरून जाईल. ही गोष्ट आहे कोकणच्या निर्जन्य रस्त्यावर भटकणाऱ्या चकव्याची. एक अशी अदृश्य शक्ती जी प्रवाशांना फसवते, त्यांचा मार्ग हरवते आणि मृत्यूच्या दारात नेऊन सोडते. तर चला मित्रांनो, डोळे बंद करा, हेडफोन लावा आणि या शिरशिरी आणणाऱ्या कथेत पूर्णपणे बुडून जा. अजय, वय 34 वर्ष, पुण्याचा एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर होता. तो अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाड्या चालवत होता. एके दिवशी त्याला पहिल्यांदाच रत्नागिरीहून कर्नाटककडे माल पोहोचवण्याची डिलिव्हरी मिळाली. तो एकटाच निघाला होता. दिवसा कोकणचा निसर्ग खूप सुंदर दिसत होता. डोंगर, नद्या, समुद्र, वळणावळणाचे रस्ते. पण जशी जशी संध्याकाळ होत गेली तसा तसा तो रस्ता भयानक, शांत आणि निर्जन होत गेला. आजूबाजूला ना गाड्या ना माणसं, फक्त दाट जंगल आणि गडद अंधार. अजयच्या मनात अचानक एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. तो स्वतःशीच पुटला, आज रस्ता फारच वेगळा वाटतो. त्याने ट्रकचे हेडलाईट तेज केले. तेव्हाच त्याला पुढे नारळाच्या झाडांनी वेढलेला एक वळणदार रस्ता दिसला आणि त्या वळणावर रस्त्याच्या कडेला एक लहानसा मुलगा उभा होता. त्याचा गणवेश पूर्णपणे मातीने भरलेला, पायात चप्पल नव्हती आणि मान खाली झुकलेली होती. अजयने ट्रक हळू केला आणि काच खाली केली. अरे बाळा, इतक्या रात्री इथे काय करतोयस? पण तो मुलगा काहीच बोलला नाही. तो फक्त जमिनीकडे पाहत राहिला. अजयने पुन्हा विचारले, कुठे जायचंय तुला? तेव्हा त्या मुलाने हळूच मान वर केली आणि दिली एक भयानक, अमानवीय हास्य. अजयच्या अंगावर काटा आला आणि पुढच्याच क्षणी तो अचानक धुक्यात विरून गेला. अजय घाबरून गेला. त्याने पाण्याची बाटली उचलून मोठे मोठे घोट घेतले. हा माझा भास असावा असं म्हणून त्याने पुन्हा ट्रक सुरू केला. पण काही अंतरावर गेल्यावर तो पुन्हा त्याच वळणावर पोहोचला. तीच नारळाची झाडं, तेच मोठे दगड. तो पुढे गेला, पुन्हा गेला, पुन्हा वळण घेतलं. पण प्रत्येक वेळी तो त्याच ठिकाणी परत येत होता. फोनमध्ये नेटवर्क नव्हतं, मॅपमध्ये अंतर बदलत नव्हतं. अजय घामाघूम झाला आणि अचानक त्याला पुढे पुन्हा तोच मुलगा दिसला. आता तो रस्त्याच्या मधोमध उभा होता. तो अजयकडे पाहून तीच भयानक स्मित हास्य करत होता. अजय घाबरून ट्रकचा वेग वाढवला. पण आश्चर्य म्हणजे तो मुलगा काही सेकंदाच ट्रक समोर उभा राहिला. अजयने डोळे बंद करत ट्रक सरळ पुढे नेला. ट्रक त्या मुलाच्या अंगावरून गेला. पण मागे पाहिलं, रस्ता पूर्णपणे मोकळा होता. आता अजयला खात्री झाली की तो कोणत्या तरी भयानक शक्तीच्या जाळ्यात अडकला आहे. तो कोणत्या तरी भयानक शक्तीच्या
जाळ्यात अडकला आहे. थोड्या वेळाने त्याला एक वृद्ध माणूस दिसला. पांढरं धोतर, कृश शरीर, मंद चाल. अजयला दिलासा मिळाला. त्याने ट्रक थांबवला आणि विचारलं, बाबा, इथून बाहेर जाण्याचा रस्ता कुठे आहे? पण त्या वृद्धाने हळूच तेच भयानक हास्य दिले आणि त्याचे तर डोळेच नव्हते. अजय किंचाळला आणि ट्रक वेगात मागे फिरवला. तो परत रत्नागिरीच्या दिशेने निघाला. पण 1.5-2 तास ड्रायव्हिंग करूनही तो पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचला. आता पेट्रोल संपत आलं होतं, पण रात्र मात्र संपत नव्हती. अजय पूर्णपणे तुटून गेला होता. तेवढ्यात अचानक त्याच्यासमोर तो स्वतःच उभा राहिला. तोच चेहरा, तेच कपडे, पण डोळे नव्हते आणि तेच भयानक हास्य. अजय किंचाळला, नाही, तू मी नाही. आणि पुढच्या क्षणी ट्रक त्या आकृतीवरून जोरात आदळला. भयानक आवाज झाला आणि अजय बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक कार चालकाला त्या रस्त्यावर अपघातग्रस्त ट्रक दिसला. अजय गंभीर जखमी अवस्थेत आत पडलेला होता. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 2 दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा स्थानिक लोक म्हणाले, तो चकव्याच्या तापडीत सापडला होता. चकवा म्हणजे एक भयानक आत्मिक शक्ती, जी कधी मुलाच्या रूपात, कधी वृद्धाच्या, कधी सावलीच्या, तर कधी स्वतःच्या रूपातही दिसते. त्याचं एकच काम असतं, रात्री प्रवास करणाऱ्यांना भ्रमात पाडून त्यांना मृत्यूकडे ओढणं. गावकऱ्यांच्या मते ज्याला चकवा भेटतो तो जरी वाचला तरी फार काळ टिकत नाही. तो जरी वाचला तरी फार काळ टिकत नाही. त्या घटनेनंतर अजयने कायमचं ट्रक चालवणं सोडलं. तो सतत आजारी राहू लागला आणि काही महिन्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. पण मित्रांनो, ही कथा इथेच संपत नाही. कारण आजही त्या कोकणच्या निर्जन रस्त्यांवरून रात्री प्रवास करणारे काही लोक सांगतात की त्यांना अजूनही एक लहान मुलाचं हसणं ऐकू येतं. कधी एखाद्या वृद्धाची सावली दिसते, तर कधी स्वतःच प्रतिबिंब रस्त्यावर उभं दिसतं. आणि दुसऱ्या दिवशी त्या प्रवाशांचा काहीच पत्ता लागत नाही. म्हणूनच मित्रांनो, खरंच चकवा अस्तित्वात आहे का, की हे सगळं मानवी मनाचा भ्रम आहे? जर तुम्ही त्या अजयच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, जर कधी तुम्हाला रात्री कोकणच्या निर्जन्य रस्त्यावर कोणी एकटं उभं दिसलं तर तुम्ही थांबणार की पळणार? कारण कदाचित तो माणूस नसून चकवाच असेल. तर चला मित्रांनो, अशाच भयानक सत्यकथा ऐकण्यासाठी पॉपकॉर्न टेल्स हॉरर स्टोरीज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील एका भीषण कथेसह. तोपर्यंत रात्री सावध राहा. येतो.
subscribe for more terrifying tales.